एक सीन आहे या फिल्ममध्ये, क्लायमॅक्स सीन आहे ॲक्च्युली. आणि त्या दिवशी मला आठवतं इनफॅक्ट स्पृहाला बरं नव्हतं. आणि मी खरं सांगतो, द फर्स्ट डे ऑफ द शूट वॉज द फर्स्ट डे आय एव्हर सॉ अ ट्रॅक ट्रॉली अँड कॅमेरा. की तो 15 मिनिट, आणि माझ्यासाठी पहिली रिॲक्शन्स आहेत हे सगळ्या, म्हणजे मला हे अनुभवच नाही त्या सगळ्या गोष्टीचं. तो म्हणलं ही स्वरूप फिल्म करायची, लोकांना अजूनही चांगल्या गोष्टी बघायला आवडतात. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत स्वरूप सावनूर. स्वरूपजी, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू सो मच. स्वरूपजींचा पोर्टफोलिओ खूपच जास्त मोठा आहे, पण त्यांची विशेष गोष्ट मला आवडलेली अशी आहे की ते सातत्यानं शॉर्ट फिल्म्स करतात. 1-2 नव्हे तर आत्तापर्यंत त्यांनी 10 शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत आणि आता त्यांची 11वी शॉर्ट फिल्म महिला दिनी रिलीज झालेली आहे. द इंट्रोडर नावाची शॉर्ट फिल्म आहे जी रिलीज झाली आहे. म्हणजे हा एपिसोड आला असेल तेव्हा ती फिल्म आलेली असेल. बरोबर. जी यूट्यूबवर आहे आणि तुम्ही पाहू शकता. तर जनरली असं होतं ना सर की प्रत्येक शॉर्ट फिल्म मेकरला पुढं फिल्म मेकरच व्हायचं असतं. बरोबर. मोठी फिल्म करायची असते. बरोबर. पण सातत्यानं शॉर्ट फिल्म करणारे लोक फार कमी असतात. ॲग्रीड. पण तुम्ही 1-2 नव्हे तर 11, ही 11वी शॉर्ट फिल्म, 11 शॉर्ट फिल्म्स केल्या तुम्ही. बरोबर. तर काय करण्याच्या मागचं? एक तर मला वाटतं शॉर्ट फिल्मची मला फार एक वेगळी खासियत वाटली की तुम्हाला थोडक्यामध्ये तुम्हाला त्या ऑडियन्सला तुम्हाला जे म्हणायचं आहे त्याला तुम्हाला कनेक्ट करायचं आहे, त्याला रडवायचं आहे, त्याला हसवायचं आहे, त्याचा एक इमोशनल कनेक्ट व्हायला पाहिजे. बरोबर. आणि मोर इम्पॉर्टंटली त्याच्यामधनं त्या 20-15 मिनिटामध्ये त्याला काहीतरी कळायला पाहिजे जो ते आयुष्यामध्ये घेऊन जाऊ शकतो. बरोबर. आणि ही मला फार फॅसिनेटिंग चॅलेंज वाटलं. ही फार गंमतशीर गोष्ट आहे. आणि मला वाटलं की मी हे 20 मिनिटं सांगू शकतो का, आणि हे सांगितलेलं लोकांना आवडेल का. सो मी जेव्हा चालू केलं 2008मध्ये, तो कारण वेगळं होतं मी चालू का केलं ह्या फिल्ममध्ये काय. पण जेव्हा मी पहिली फिल्म केली आणि त्याचा जो एक फीडबॅक मिळाला आणि माझ्यासाठी तो एवढा आनंददायक होता, तो पूर्ण जर्नी जेवढी आनंददायक होती, मी म्हणली की मला हे करायचं. दॅट डज नॉट मीन की मला फीचर फिल्म नाही करायची. बरं. राईट. मला ऑफकोर्स फीचर फिल्म करायची, पण मला हेतू स्टोरी जेव्हा मी लिहितो किंवा मला जे एक मांडायचं आहे, मी समज इन्स्पायर झालो तर मग मी ती शॉर्ट फिल्म करण्यासाठी करणार. त्याच्याने मला पुढे त्याचं काय होईल, त्याच्यामधनं मला पैसे मिळतील का, त्याच्यामधनं माझा फीचर फिल्म होईल का, हा उद्देशच नाही. कारण मला ती जी कथा आहे, जी इधर मोस्टली मीच लिहितो, ती कथा मला एवढी पटली आणि एवढी डोळ्यासमोर दिसली की मला अनकम्फर्टेबल होईल की मी ती नाही केली तर, ती मी दाखवली नाही तर. बरं. आणि तो माझा एक मूळ इन्स्पिरेशन होता, पहिला इन्स्पिरेशन म्हणू शकतो, ज्याच्याने मी एवढ्या फिल्म. आता याच्यामध्ये मी येतो तिकडे परत. येस. पण आता तुमची जी फिल्म इंट्रोडर नवीन फिल्म आहे, त्या फिल्मचा प्रवास काय आहे, ती का करावीशी वाटली? गुड थॉट. माझ्या कामामध्ये मी कॉर्पोरेट्स या क्षेत्रामध्ये काम करतो आणि जसं जसं डिस्कशन्स चालू झाले, हे झाले, आणि ओव्हरऑल आपण जेव्हा एक महिला, आपण म्हणलं महिला आणि तिच्याबद्दलची सुरक्षा, सेफ्टी अँड सिक्युरिटी, आणि आजकाल आपण हे पण ऐकतो की फक्त सेफ्टी अँड सिक्युरिटी आउटसाईड द होम नसते, इट इज इनसाईड द होम ऑल्सो. पण म्हणजे काय, आय थिंक सो आपल्याला कळत नाही की आपल्या आयुष्यामध्ये लोक कसे आपला गैरफायदा घेऊ शकतात आणि कसा त्याचा आपण ते कसं, म्हणजे मला असं वाटतं की इंट्रूडर ही जी फिल्म आहे, इट इज बेसिकली अबाउट ट्रस्ट. बरं. हेलो बर्थडे गर्ल. हाय सर. हाय. आप एक्चुअली आ गए? व्हाट डू यू मीन? भाई स्पेशल पर्सन, स्पेशल इनवाइट आना तो बनता ही है, राइट? नो, प्लीज कम इन. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट हा सर्वात पहिला प्रथम धागा आहे. आणि ट्रस्ट जेव्हा तुटतं तेव्हा हाऊ दॅट कॅन लीड टू डेव्हस्टेटिंग कॉन्सिक्वेन्सेस फॉर दॅट रिलेशनशिप इज वॉट द फिल्म इज ऑल अबाउट. आणि मला जेव्हा मला म्हणून हा ट्रस्टबद्दल मला कुठेतरी थॉट आला. सो ती पहिली गोष्ट. पण दुसरी गोष्ट, मी हे ॲक्च्युली ही खरी सत्य घटना आहे ही जी झाली. हो.
बरं. सो इन अ वे ही जी स्टोरी आहे ती ऑफकोर्स स्टोरी रिव्हील नाही करणार कारण इट्स अ सस्पेन्स फिल्म, पण इन अ वे दिस इज बेस्ड ऑन अ ट्रू स्टोरी. आणि माझ्या मित्रांनी मला ही गोष्ट सांगितली 4 वर्षापूर्वी, पण मला एवढं त्याचं वाटलं नाही एवढं काय पोटेन्शियल वाटतं पोटेन्शियल नाही वाटलं मला त्याचं, की ठीक आहे बाबा झाली ती गोष्ट. पण जेव्हा मी परत एकदा असं डिस्कशनमधनं मी जेव्हा ऐकली तेव्हा मला एक वेगळा कनेक्ट दिसला. बिकॉज त्या कथ्याच्या पलीकडे आपल्या आयुष्यातले येणारे इंट्रुडर्स जे आपल्याला कळत किंवा न कळत असतात त्याच्याबद्दल ही गोष्ट मला सांगावीशी वाटली, जिथे ट्रस्ट हा फार मोठा धागा आहे. आणि मला वाटतं इफ यू सी आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही रिलेशनशिपमध्ये द नंबर 1 रिझन वाय रिलेशनशिप्स बिकम अ प्रॉब्लेम इज बिकॉज ऑफ लॅक ऑफ ट्रस्ट. ट्रस्ट जेव्हा तुटतं. पण मग याचं नाव ट्रस्ट का नाही ठेवलं इंट्रोड्यूस? गुड क्वेश्चन. मला वाटतं इंट्रुजन इज काय, इज अनएक्सपेक्टेड ना. करेक्ट. ते नाही व्हायला पाहिजे ना, राईट. तुमच्या एका ट्रस्टफुल स्पेसमध्ये जेव्हा कोणतरी येतोय, आगंतुक येतो, हा एकदम ऍब्सोल्युटली, तेव्हा तो विश्वासघात आहे, राईट. तो विश्वासचा घात जो आहे तो जास्त इम्पॅक्टफुल आहे. ट्रस्ट हे नॅचरल ऑकरिंग आहे. बरं. जेव्हाही 2 मित्र भेटतात ट्रस्ट ऑटोमॅटिकली फॉर्म होतो. जशी वाढते मैत्री तेव्हा अजूनच ट्रस्ट बिल्ड होतो. एका नवरा बायकोमध्ये ट्रस्ट अजूनच बिल्ड होतं. एका कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये तुम्ही काम एकत्र करता त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ते रिलेशनशिपमधनं ट्रस्ट बिल्ड होत राहतो. पण इमॅजिन करा त्या ट्रस्टमधनं आपल्या वागणुकीमुळे, राईट, आपल्या चुकीच्या ॲक्शन्समुळे ते ट्रस्ट तुटायला लागलं तर तेच रिलेशनशिप कसं होईल? त्या बॉस आणि त्या एम्प्लॉईचं रिलेशनशिप कसं होईल? त्या नवरा आणि बायकोचं रिलेशनशिप कसं होईल? त्या मित्रांचं रिलेशनशिप कसं होईल? तुम्ही बघितलं प्रत्येक ठिकाणी इंट्रुजन ऑफ ट्रस्ट इज द रिझन वाय रिलेशनशिप्स फेल. याच्यामध्ये याची 1 लाईन काय आहे? म्हणजे तुम्ही गोष्ट रिव्हील करू नका, हो, पण आपल्या प्रेक्षकांना जी 1 लाईन काय सांगाल की ही फिल्म कशावर बोलते? सी आय थिंक सो दिस फिल्म इज अबाउट you knowing that the consequences of your action, तुम्ही जे करता तुमचे ॲक्शन विल हॅव कॉन्सिक्वेन्सेस, राईट. आणि ते कॉन्सिक्वेन्सेससाठी देन यू हॅव टू बी रेडी फॉर दोज कॉन्सिक्वेन्सेस. बरं. राईट. दॅट इज वॉट द फिल्म इज ऑल अबाउट ऑन अ व्हेरी ब्रॉड लेवल. बरं. राईट. कारण काय तुम्हाला एक विथ पॉवर कम्स रिस्पॉन्सिबिलिटी आपण असं म्हणतो, राईट, बरोबर. बट इफ दॅट पॉवर इज टेकन फॉर ग्रांटेड, त्या पॉवरने एक वेगळा ॲरोगन्स येतो, तर त्या ॲरोगन्सचा फॉलोआउट इज इंट्रुजन. हेलो बर्थडे गर्ल. हाय सर. हाय. आप एक्चुअली आ गए? व्हाट डू यू मीन? भाई स्पेशल पर्सन स्पेशल इनवाइट आना तो बनता ही है, राइट? प्लीज कम इन. याच्यामध्ये स्पृहा जोशी आणि अजित चिदे हे 2 कॅरेक्टर्स तुम्ही हो. घेतले. हो, तर तुम्ही काही या इंडस्ट्रीतले नाही, बरोबर. तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही फिल्म करताय, शॉर्ट फिल्म्स करताय, आणि तुम्ही बरं हे मेंटल कोच आहेत, हे वेगवेगळ्या खेळाडूंना कोचिंग देत असतात. म्हणजे तुमचं ब्रेड अँड बटर फील्ड एकदमच वेगळं आहे. एकदम वेगळं आहे. तुम्ही कास्टिंग हा जो झोन असतो, त्या कलाकारांना अप्रोच करणं असतं, हे कसं केलं या केसमध्ये? हो. सो ऑफकोर्स जो माझा ह्या प्रवासामध्ये वेगळी लोकं मला भेटली, आणि त्यामधला एक जो एकदम चांगला मित्र भेटला जो या फिल्म इंडस्ट्रीमधला आहे, त्याचं नाव आहे संजय डावरा. अच्छा. आणि आपण संजय डावराला सगळे ओळखतात, राईट. उंचीमुळे, त्याच्या उंचीमुळे पण आणि त्याच्या कामामुळे, ऑफकोर्स, राईट, कामाच्या उंचीमुळे ॲब्सोल्युटली. आणि तो माझा यू कॅन से मणका आहे माझ्या आयुष्यामधले इन टर्म्स ऑफ फिल्म मेकिंग. म्हणजे त्यांनी जे मला सपोर्ट केलेलं आहे फ्रॉम स्टार्ट, आणि त्याला काही रिझन नाही, पण त्याला वाटलं की बाबा हे जे मी करतोय, 3ऱ्या फिल्ममध्ये आपली पहिली भेट झाली आमची, आणि हे जे करतोय हे एवढं कौतुकास्पद आहे की त्याला वाटलं की माझ्याबरोबर जोडावं, असोसिएट व्हावं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळे फिल्म माझे केलेले आहेत. आणि जेव्हाही मी त्याला म्हणतो की अरे संजय मला ही फिल्म करायची आहे, तो म्हणतो ठीक आहे, मला सांग काय काय रिक्वायरमेंट आहे. आणि त्याच्या थ्रू ऑफकोर्स हे एवढे दोन्ही नामवंत कलाकार आहेत. कसं केलं तुम्ही? वाय स्पृहा आणि वाय अजित? ग्रेट क्वेश्चन. सी मला वाटतं स्पृहाबद्दल पहिलं बोलतो मी जे काय बघितलं, मी त्याच्या आधी कधी तिला भेटलो नाही, पण मी तिचं नाटक नक्की बघितलं. बरं. फार सुंदर काम केलं त्यांनी त्या नाटकामध्ये, पुरुष. आणि मला तिचे फार गंमत वाटते स्पृहाच्या ॲक्टिंगबद्दल, अभिनयाबद्दल, आणि तिच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीबद्दल, दॅट शी कॅन बी कॉन्फिडंट अँड व्हल्नरेबल ॲट द सेम टाईम.
सो कुठेतरी एक आत्मविश्वास आहे, पण कुठेतरी एक व्हल्नरेबिलिटी, आणि ती ह्या गोष्टीसाठी एवढं परफेक्ट येतं की मला जेव्हा मी निशाची भूमिकामध्ये कोण असेल तर मला पहिलं डोक्यात नाव स्पृहाचं आलं. आणि मी जेव्हा संजयशी बोललो, म्हणलं संजय मला स्पृहाला मला आवडेल हे तिला मांडायला. आय डिडंट नो वेदर शी विल डू अ शॉर्ट फिल्म अँड वेदर शी वूड ॲक्सेप्ट. पण मी तिला त्या दिवशी फोन केला, फायनली एक टाईम ठरला आणि मी तिला 15 मिनटं ती स्टोरी सांगितली आणि तेव्हाच्या तेव्हा ती मला म्हणली मला हे करायची फिल्म. ओके. सो तो आनंद वाटला ऑफकोर्स की तिच्यासारखी एवढी स्टार, मोठी स्टार, तिने हो म्हणलं या फिल्मला. सो मला वाटतं दॅट वॉज अ परफेक्ट कास्टिंग. आणि जेव्हा व्ह्युअर्स आपली ही फिल्म बघतील त्यांना कळेल की हा जो तिने जी अमेझिंग भूमिका आहे ती शॉर्ट फिल्ममध्ये गंमत कशी असते, आणि का म्हणून या ॲक्टर्सची एक का वेगळेपण तिकडे दिसून येतं की ते 20 मिनिटामध्ये तुम्हाला जे काय तुमचे इमोशन्स आणि जो काय धागा आहे ते तिकडे तेव्हाच्या तेव्हा दाखवायचं. तुम्हाला स्पेस नाही ना ते कॅरेक्टर डेव्हलप करायला. सो तुमचा प्रत्येक हाव आणि भाव, तुमचा प्रत्येक ॲक्शन रिॲक्शन त्याच्यानी त्या काय म्हणायचं त्या ॲक्टरची एक ताकद तिकडे दिसते, हो की नाही? कारण तुम्हाला वेळ नाही येतो कॅरेक्टर डेव्हलप करायला, इंटेन्स टाइम कमी असल्यामुळे तुम्हाला सगळं ते तेव्हाच्या तेव्हा दाखवायला. सो ती जी कला आहे मला वाटतं स्पृहामध्ये ती एवढी सुंदर ह्या फिल्ममधनं बाहेर आलेली आहे. सो आणि आय एम सो हॅपी म्हणून की मी स्पृहाला ह्या फिल्ममध्ये घेतलं. आणि अजित, आणि द सेकंड वॉज ऑफकोर्स अजित. आय डिडंट नो हिम बिफोर. आणि मी जेव्हा संजयला विचारलं तेव्हा त्यांनी एक 2-3 जणांची नावं मला सांगितली की कदाचित तू बघ यांच्याकडे. आणि मी अजितचं जेव्हा प्रोफाईल बघितलं मी खरंच फ्रँकली सांगतो झॅप झालो, कारण त्यांनी एवढे वेगळे रोल्स, एवढे डायव्हर्स रोल्स केलेले आहेत ॲज कॅरेक्टर ॲक्टर्स, आणि अजून तो लपलेला आहे तसं बघायला गेलं तर. अँड आय एम शुअर दॅट अँड आय होप की ह्या फिल्म थ्रू लोकांना त्याचं काम तर आवडणार आहेच. बट ही जी त्याची खरं पोझिशन आहे, त्याच्या जी ॲबिलिटी आहे ॲज अ ॲक्टर, ती आय एम शुअर अँड आय होप की ती ह्या फिल्ममधनं येईल. जनरली आपल्याला एक कलाकार दिसत असतो, आपण त्याला कास्ट करतो, तो येतो, आणि मग जेव्हा त्याच्यासोबत काम करायची वेळ येते तेव्हा पुन्हा वेगळे डायनामिक्स तयार होतात, कारण तुम्ही पहिल्यांदा तुमच्या अंडर त्या व्यक्तीशी सोबत काम करत असता. हा एक्सपिरियन्स कसा होता स्पृहासोबत आणि अजित सोबतचा? मला वाटतं मला सर्वात सोपी कुठली फिल्म गेली असेल ती इंट्रुडर गेली असेल ॲज अ डिरेक्टर, फ्रँकली सांगतो मी. कारण काय, पहिलं तर त्यांना एवढं ती स्क्रिप्ट बघितल्यावर एवढं नॅचरली त्यांना ते त्या स्टोरीबद्दल कळलं, तो जो एक कनेक्ट होता त्या कॅरेक्टरबद्दल. आणि एस्पेशली या कॅरेक्टरमध्ये एवढे लेयर्स आहेत दोघांच्याही कॅरेक्टर्समध्ये, कारण की इट्स अ सस्पेन्स थ्रिलर. सो पण ते एवढं इझिली त्यांना हे समावेश त्यांनी केलं त्यांच्या ॲक्टिंगमधनं की लिटरली आय थिंक सो आय हॅव डन अ व्हेरी मिनिमल जॉब ॲज अ डिरेक्टर. आय हॅव टू बी व्हेरी फ्रँक, कारण का त्या दोघांच्याच एवढे ॲक्टिंग स्किल्स ब्युटिफुली त्या स्टोरीमधनं बाहेर आलेले. असं बऱ्याचदा होतं की आपण एक गोष्ट लिहिलेली असते, त्यातली पात्र आपल्यासमोर उभी राहतात, मग आपण त्यांना डेव्हलप करतो, आणि ॲक्टर आल्यानंतर तो जेव्हा त्याचं एक्स त्यात ओततो तेव्हा ती भूमिका आणखी छान व्हायला. येस. सो या 20 मिनिटाच्या, किती मिनिटाची फिल्म आहे ही? 20 मिनिटाची, ही बरोबर 20 मिनिटं, 19 मिनिटं. 19 मिनिटाची जी शॉर्ट फिल्म आहे त्याच्यामध्ये असे कुठले प्रसंग आहेत की तुम्ही लिहिले होते एक चांगलेच लिहिले होते जे काय तुम्हाला हवे तसे, पण ऍक्टर्सने स्पृहानी त्यात आणखी जान आणली किंवा अजितने त्यात आणखी मजा आणली जी तुम्हाला एक्सपेक्ट नव्हती, असं काय सांगू शकतो? एक सीन आहे या फिल्ममध्ये, क्लायमॅक्स सीन आहे ॲक्च्युली. आणि त्या दिवशी मला आठवतं इनफॅक्ट स्पृहाला बरं नव्हतं आणि हे 2 दिवसाचं शूट होतं आणि हे दोन्ही नाईट शूट्स होते. बरं. ओके. सो संध्याकाळी 5 ते सकाळी 5. बरं. सो बॅक टू बॅक नाईट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर एनी ॲक्टर, फॉर एनी क्रू. आणि ही दुसऱ्या दिवशीची शूट होती आणि 2-3 वाजले होते आणि नेमकं त्या दिवशी तिला फारच ताप होता, घसा हे होता हे, आणि ड्राउझी पण झाली होती कारण औषधं पण बरीच घेतली होती. आणि आय टेल यू शेवटचा क्लायमॅक्समध्ये बरंच डायलॉग आहेत, राईट, आणि त्यामधले सर्वात मॅक्झिमम तिची ॲक्टिंग स्किल्स आणि ते बाहेर येणार होतं. सो आणि ती बसली होती सोफ्यावर, ड्राउझी होती आणि असं डोकं खालून होती आणि स्क्रिप्ट होती तिच्याकडे. आणि थोडं आय वॉज नॉट वरीड, बट आय डिडंट नो हाऊ इट्स गोइंग टू गो, किती वेळ लागेल, टेक किती लागतील, शेड्यूल पुढे जाईल का, हे सगळे प्रश्न येत होते. आणि मी स्पृहाला म्हणलं आपण घेऊया का टेक, रिहर्सल केलं थोडंसं आणि टेक घेतलं. ती म्हणली या घेऊया टेक लगेच. आणि मी सांगतो माझ्या पलीकडे
तिने जी ते जे शेवटचा जो सीन आहे आय एम शुअर लोकांना एवढा तो भाणार कारण एवढे सुंदर तरीकेने तिने तो जो एक अभिनय केलेला आहे आणि अभिनय नाहीच म्हणता येणार मला वाटतं कारण की ती त्या कॅरेक्टरमध्ये एवढी ती गेली आणि एवढं सुंदर ते बाहेर आले आणि त्यामध्ये अजित पण आहे स्पृहा पण आहे पण तिचे जे काय डायलॉग्स आहेत इट वॉज फॅसिनेटिंग म्हणजे फॉर मी इट वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स. वा. आणि अजितच्या केसमध्ये आणि अजितच्या केसमध्ये एक शॉट आहे जिथे अजित हॅज टू विदाउट रिव्हिलिंग द स्टोरी हे सांगू शकेन की अजितला दाखवायचं आहे की तो इंट्रुडर आहे पण ॲट द सेम टाईम त्याला ते धरून ठेवायचं म्हणजे कुठेतरी त्याला पण कळत नाही आहे की तो बाउंड्रीज क्रॉस करतोय पण हे ऑडियन्सला कळायला पाहिजे की तो बाउंड्री क्रॉस करतोय जो काय त्या रिलेशनशिपची बाउंड्री आहे ती क्रॉस करतोय. सो हे फार अवघड आहे ना हे एक्सप्लेन करणं पण अवघड आहे कारण की इंटरनलायझेशन आहे तुम्ही बाहेर किती समजून सांगितलं तरी नाही होऊ शकणार. आणि माझ्या आणि 20 मिनिटामध्ये माझा चॅलेंज काय असतो की फायनली फिल्म कुठलीही पुढे जाण्यासाठी काय लागतं कॉन्फ्लिक्ट लागतं. करेक्ट. हो. राईट कॉन्फ्लिक्ट लीड्स टू मोर कॉन्फ्लिक्ट आणि मग रेझोल्युशन. करेक्ट. सो हा जो कॉन्फ्लिक्ट आणायला पाहिजे तो बोलण्याने नाही येणार आहे डायलॉगनी नाही येणार आहे ते त्या नजरेतनं येणार आहे ते त्या भावातनं येणार आहे. आणि मला वाटतं अजितनी तो जो एक ट्रान्झिशन केलेला आहे ह्या फिल्ममध्ये फ्रॉम बिंग ट्रस्टवर्दी टू बिकमिंग अ इंट्रुडर तो एवढा ब्रिलियंटली झालेला आहे अक्रॉस आणि प्लस द रिव्हील दॅट हॅपन्स ॲट द एंड. सो इट इज आय थिंक सो हे अजित अक्रॉस आय थिंक सो अजित हॅज एवढे वेगळे शेड्स मी बघितलेत अजितचे म्हणून मला अजूनच जास्त आश्चर्य वाटतं की अजितचे एवढे शेड्स आहेत जे अजूनही पडद्यावर लोकांना पर्यंत माहीत नाही आणि आय एम शुअर की होपफुली आपण त्याला प्रश्न विचारूया. येस जरूर. या सगळ्यामध्ये तुम्ही 11 शॉर्ट फिल्म्स केल्या म्हणजे इंट्रोडर बद्दल मला आता समजलं ती फिल्म युट्यूबवर मोफत असणार आहे का? येस युट्यूबवर पूर्णपणे मोफत असणार आहे. माझ्यासाठी ऑफकोर्स एज अ शॉर्ट फिल्म मेकर ही माझे ऑफकोर्स मी पैसे टाकलेले आहेत. इफ आय एम कन्व्हिन्स्ड की ही स्टोरी सांगायची आहे मग ही स्टोरी सांगण्यासाठी दॅट इज इनफ फॉर मी दॅट इज रिकव्हरी फॉर मी द रिकव्हरी इज लोकांनी त्यामधनं आनंद घ्यावा त्यामधले लाईक असतील तर लाईक टाकावे त्यांचे कॉमेंट्स टाकावे तो जो एक फीडबॅक द्यावा कारण की आपल्या डोळ्यासमोर एक व्हिज्युअल आहे त्या स्टोरीचं आणि ते आपण पडद्यावर आता दिसतंय ते आणि आता लोकांना ते बघणार आहेत. तुम्ही 11 शॉर्ट फिल्म्स केल्या तुम्ही 2008 पासून करताय पण हे करत असताना ॲज अ फिल्म मेकर शॉर्ट फिल्म मेकर म्हणून तुम्ही काय अपडेट झालात तुम्ही ते शिकून घेतलं का किंवा त्याचं जे तंत्र असतं किंवा त्याचं जी भाषा असते स्क्रीन प्ले आपण जो सांगता येत नाही तो दिसत राहतो बरोबर तुम्ही तशा पद्धतीने कसं अपडेट? मी खरं सांगू का मी काहीच नाही कोर्स केलेला आहे ना काही नाही केलं. का नाही केला? आता जर तुम्हाला तो इंटरेस्ट आहे बरोबर जर तुम्ही ते सांगू पाहताय. ॲग्रीड मी आणि हे योग्य आहे की मी का नाही केलं. सी मला वाटतं फिल्म मेकिंग एस्पेशली इज अ आर्ट अँड अ सायन्स. करेक्ट. अँड इट्स मोर ऑफ अन आर्ट दॅन अ सायन्स. मी पहिली जेव्हा फिल्म केली माझा एक मित्र 2008 मध्ये पहिली फिल्म केऑस इन द काम नावाची फिल्म आहे आणि मी थॉट तो मांडला तो लिहिला आणि मी एकाकडे गेलो म्हणलं मला फिल्म बनवायची तो म्हणलं ठीक आहे. तो सिनेमॅटोग्राफर होता आणि त्यांनी मला बघितलं आणि मी माझ्याकडनं म्हणजे बालबोधपणाने मी जे शॉर्ट डिव्हिजन केले होते की प्रत्येक शॉट म्हणजे तो तुमच्याकडे येतो माझ्याकडे येतो आम्ही 1 2 3 4 असं केलं. यू कॅन इमॅजिन. पण त्याच्यानी काय झालं मला ती जर्नी ऑफ डिस्कव्हरी जर्नी ऑफ नॉलेज इज ॲज फॅसिनेटिंग फॉर मी ॲज नॉलेज पर से. सो ते जेव्हा तुम्हाला सांगायला लागलं मी पुस्तकं वाचायला लागलो तेव्हा काही दुसरं माध्यम नव्हतं. पुस्तकं भरपूर विकत घेतली वाचली. ब्रिटिश काउन्सिल लायब्ररी होतं तिकडे सुंदर पुस्तकं होती. मग तिकडनं मला कळत गेलं आणि मी मग शॉर्ट्स जे आहेत ते ट्रॉली ट्रॅक कसे ठेवायला पाहिजे तसे मी ड्रॉ केले. आणि मी खरं सांगतो द फर्स्ट डे ऑफ द शूट वॉज द फर्स्ट डे आय एव्हर सॉ अ ट्रॅक ट्रॉली अँड कॅमेरा. 2000 अँड मी तोपर्यंत ट्रॅक काय असतं काय लावायचं हे मला माहीत पण नव्हतं. पण त्या पहिल्या फिल्म नंतर जी दुसरी केली आणि त्यानंतर जी तिसरी केली ओढ ज्यामध्ये डॉक्टर मोहन आगाशे आहेत आणि त्याला बरेच अवॉर्ड्स पण मिळाले प्रचंड प्रसिद्ध झाली इवन यूट्यूबवर पण फार चांगली ती गेली अमेझिंग कॉमेंट्स आहेत. सो आय कुड सी की मला तो जम्प दिसतोय. आता वेदर दॅट जम्प
म्हणजे टेक्निकली किती चांगला आणि असेल मी का हे नाही काय विचारलं हो. तर अनुभवाची शिदोरी महत्वाची असतेच हो, of आणि त्यातून तुम्ही तुमचा अनुभव घेत हो, असता हो, ती ग्रास्पिंग आपापलं असतं असतं बरोबर. पण त्याला जर कदाचित त्या सायन्सची आणि टेक्निकची जोड मिळाली तर कदाचित तुम्हाला 20 मिनिटापासून तुम्ही 2 तासावर याल ना. नाही नक्कीच. आणि इनफॅक्ट मी 2 तासावर आलो होतो. अच्छा 2009ला मी जेव्हा ओढ केली तेव्हा मला बऱ्याच लोकांना ती आवडली. मग RDP प्रोडक्शनचे अभिनय देव जो आहे मी त्याला माझी स्टोरी मी फीचर लिहिली होती तेव्हा मला लिहिणं आवडायला लागलं. मी लिहायला लागलो. आता माझ्याकडे 5 स्क्रिप्ट्स रेडी आहेत आणि मग मी लिहायला लागलो आणि मी अभिनयाकडे गेलो थ्रू कॉन्टॅक्ट आणि त्याला ती एवढी आवडली की तो 15 मिनिट आणि माझ्यासाठी हे पहिली रिॲक्शन्स आहेत हे सगळ्या. म्हणजे मला हे अनुभवच नाही ह्या सगळ्या गोष्टीचे. तो म्हणला ही स्वरूप फिल्म करायची. म्हटलं ठीक आहे. आणि त्यांनी तेव्हा मला त्या 8-10 दिवसामध्ये ती 2दा मी त्याच्या प्रोडक्शन हाऊसला गेलो आणि मला साईन केलं त्यांनी फॉर द फीचर आणि ॲज क्रिएटिव्ह डिरेक्टर. बरं यू कॅन इमॅजिन किती आनंद वाटला असेल मला. आणि तेव्हा त्यांनी 3 फिल्म करणार होते ते. त्यामधली माझी पहिली होती. मग एक दुसरी जेता म्हणून होती रमेश देव आणि सीमा देव यांच्याबरोबर त्या आई वडिलांची जी फिल्म होती आणि एक तिसरी होती. आणि असं म्हणून एकत्र प्रोडक्शन. सो यू कॅन इमॅजिन द एक्साइटमेंट. आणि असं झालं की त्यांना जेता लवकर करावी लागली बिकॉज ऑफ दॅर एलमेंट. आणि त्यांना ती पहिली फिल्म केली. पण त्याच्यामुळे माझी सेकंड फिल्म जी आहे त्याच्यानंतर जे काय झालं असेल प्रोडक्शन अडकळली आणि त्याच्यामुळे माझी दुसरी फिल्म गेली. बरं आणि देन आय रिअलाइज फायनली कसं आहे मला हे अलॉंग विथ माय फॅमिली अँड प्रोफेशनल कमिटमेंट्स किंवा जे काही मी माझ्या आयुष्यामध्ये करतोय त्यामधला हा माझा मेन कधीच नव्हता. सो मला हे डिसिजन्स फार प्रुडंटली इमोशनली न लॉजिकली घेणं महत्त्वाचं होतं की मला नक्की काय करायचं आहे आयुष्यामध्ये. मला नक्की नुसतं फिल्म मेकर व्हायचं आहे का मला मेंटल कोचिंग अँड परफॉर्मन्स कोचिंग व्हायचं आहे. अँड आय वॉज व्हेरी शुअर की तो माझा खरा आनंद आहे. ते माझं नुसतं काम नाही. कारण की मेंटल कोचिंग पण इन अ वे फ्रॉम हे फिल्म मेकिंग कसं चालू झालं तसंच चालू झालं. कारण त्याच्या आधी मी ऍक्च्युली डॉक्टर होतो. बरोबर. सो त्याच्यासाठी जेव्हा मी हे चालू करतोय हे माझ्या पायऱ्यांमध्ये जातो. मी 2 रिस्क नाही घेऊ शकत आयुष्यावर. सो आय हॅड टू चूज. बट आय रिअलाइज की ह्याची फिल्म मेकिंगची रिस्क त्या दिवशी नंतर मला तेव्हा तरी वाटली की फार जास्त आहे. इट इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल. बरोबर. मी मगाशी म्हणलं होतं ते तुमच्यावर अवलंबून नसतं. नाहीये खूप म्हणलं बरोबर ॲग्रीड. द टू मेनी फॅक्टर्स. अँड देन आय टूक अ डिसिजन की नको जेव्हा वाटेल तेव्हा मला आनंद मिळेल. जेव्हा मी पैसे साठवीन तेव्हा मला जेव्हा आनंद होईल तेव्हा पैसे मी फिल्म करीन. पण त्याच्यानंतर गंमत म्हणजे मला प्रोड्युसर्स भेटायला लागले. बरं. आणि माझे त्या 11 फिल्म ती 11वी आहे पण या 10 फिल्ममधले आत्तापर्यंत 4 फिल्म्स कोणीतरी काय म्हणायचं पैसे टाकलेत आणि माझ्या फिल्म बनवते. सो दॅट हॅज बीन ग्रेट. या चर्चेतल्या शेवटच्या टप्प्याकडे मी येतो. तुम्ही आता 2008 पासून शॉर्ट फिल्म करताय. आता 17-18 वर्ष झाली सातत्यानं फिल्म करताय. तुम्हाला काय वाटतं मराठी सिनेमा किंवा जो शॉर्ट फिल्मचा ऑडियन्स आहे जो डिजिटलवरचा आहे तर डिजिटलवर येणारा ऑडियन्स जो सिनेमा तुमचा शॉर्ट फिल्म तुमची पाहतो तो कसा आहे एक. आणि दुसरा प्रश्न जर तो ही फिल्म कन्झ्युम करत असेल तर तोच क्राऊड सिनेमा बघायला तुम्ही केलेल्या थिएटरमध्ये येईल का. सायकॉलॉजी काय सांगाल कारण मेंटल कोचिंग. ठीक आहे. मला वाटतं की शॉर्ट फिल्म मला वाटतं लोकांना गोष्टी आवडतात. मग तो शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून असलेली गोष्ट असेल किंवा फीचर फिल्मच्या माध्यमातली गोष्ट असेल मला नाही वाटत की त्यामध्ये सेपरेशन असेल. लोकांना अजूनही चांगल्या गोष्टी बघायला आवडतात जिथे त्यांच्या मनाला भिडेल असं काहीतरी पाहिजे. आणि ते मग शॉर्ट फिल्म असेल तर लोक म्हणून आजकाल एवढे शॉर्ट फिल्ममध्ये जातात. शॉर्ट फिल्मची गंमत काय आहे की जो माणूस शॉर्ट फिल्म करतोय तो फक्त पैशाच्या कारणाने करत नाही. मनी इज द लास्ट पार्ट. त्याला हाऊस त्याला इच्छा आहे त्याला एक गोष्ट सांगायची आहे म्हणून तिकडे नक्कीच चांगले कंटेंट असणार. त्याला खास आहे तुम्ही असं म्हणू शकता. म्हणजे एकदम बरोबर बोलला तुम्ही की त्याला एक वेळ आहे कुठेतरी हे करण्याचं. हे वेळ तुम्ही वेडे असल्याशिवाय नाही करू शकत. करेक्ट. कारण का देर इज नो रिकव्हरी. ओके. सो ती खाज आहे ती करण्यामध्ये. आणि म्हणून तो जो कंटेंट बनवतोय त्याला कुठेतरी ते जीव आहे त्या फिल्मला आणि लोकांना ते नक्कीच आवडेल. म्हणून एवढे शॉर्ट फिल्म्स ऑफकोर्स एवढे बनायला लागले. पण तुमचा मोटिव्ह कसा आहे शॉर्ट फिल्म मागे तो पण महत्वाचा आहे. पण तो वेगळी गोष्ट. तसेच फिल्म मेकिंगमध्ये आपण बघितलं की आता मिनिंगफुल फिल्म्स किंवा मिनिंगफुल म्हणजे काय की फायनली नुसतं फिल्म कमर्शियल अँगलनी नसता
त्याच्यामध्ये एक थॉट आहे. पण या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट असते की तुम्हाला घर बसल्या ती पाहता येते हो येस, आणि तुम्हाला जाऊन ती पाहायची असते. नक्कीच. हा किती मोठा फरक आहे. प्रचंड फरक आहे. आणि मला वाटतं शॉर्ट फिल्म आजकाल कसं आहे, लोकांना फार वेळ पण नसतो. त्यांना 15-20 मिनिटामध्ये चांगलं काहीतरी छान फील गुड किंवा चांगलं काहीतरी पाहिजे असतं. सो म्हणून आजकाल शॉर्ट फिल्मचं ऑडियन्स प्रचंड वाढलेलं आहे. आणि ऑफकोर्स बिकॉज ऑफ सोशल मीडिया हा अजून यूट्यूब आणि ह्याच्यामुळे त्याचा एक ॲटोमॅटिकली त्याचा मोठा प्लॅटफॉर्म आहे तुमच्याकडे. सो एक एक्साइटिंग गोष्ट आहे. दिस इज व्हेरी एक्साइटिंग. पण मला अजूनही खंत वाटते की देर हॅज म्हणजे कुठेतरी शॉर्ट फिल्म ॲज एवढे बनतात पण त्याला एक अजून एक वेगळं चॅनलायझेशन नाही आहे. मला वाटतं ते कुठेतरी आय डोंट नो सरकार का फिल्म असोसिएशन का जे काय असतात फिल्म मेकर्स एकत्र येऊन असं काहीतरी मला वाटतं फिल्म फेस्टिवल्स होतात, शॉर्ट फिल्म फेस्टिवल्स होतात. पण ते तेवढ्या पुरतंच असतं. त्याच्या पलीकडे त्याचं काही होत नाही. मला वाटतं कुठेतरी एक सपोर्ट मिळणं महत्त्वाचं आहे. हा सपोर्ट मिळावा म्हणूनच मित्र म्हणे लाईमलाईटवर आपण ही शॉर्ट फिल्म प्रमोट करतोय. Agreed. पण स्वरूपजी तुम्ही आवर्जून वेळ दिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. ही फिल्म यूट्यूबवर आलेली आहे, तुम्ही जरूर पहा, मोफत आहे. आणि ती आवडली तर खाली कमेंट करा. स्पृहा आणि अजित सारखे कलाकार याच्यामध्ये आहेत. तर पहा फिल्म आणि सांगा कशी वाटते. थांबतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा आणि मित्र म्हणे लाईमलाईट जरूर सबस्क्राईब करा, इतरांनाही पाठवा. थँक्यू व्हेरी मच.